करुणी अर्धयोजना पुढे निघाला पुरंदर कोणी तिरशरयूचे पावन येथे वस्तीसी राहिला. नगर सोडून अर्धा योजन त्या ठिकाणी शरयू नदीचं असणारं तीर्थ होतं. त्या शरयू नदीच्या तीर्थाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जाऊन असणारं गमन केलेलं आहे. 4 वाजल्या काय लाईट गेली. अशा ठिकाणी प्रभू रामचंद्र गेलेले. तिथे जाऊन त्याने वस्ती तयार केलेली, राहण्याचं ठिकाण पर्णकुटी तयार केली. पर्णकुटी असं वस्ती म्हणले तर आपण पर्णकुटी म्हणायचं. म्हणून त्या ठिकाणी तिथून प्रभू रामचंद्राचं काय मार्ग आहे हे पुन्हा आपल्याला ऐकायला भेटेल. त्या शरयूचा महिमान कैसा जो दिवासी अगम्य सहसा जिते वर्णिता महेशा फार नकळे निर्धारी. त्या सर्व नदीच्या ठिकाणावर असं त्या नदीचं असणारं ठिकाण आहे. असं तीर्थ मोठं आहे. 4 वेळे 6 त्या ठिकाणी अयोध्या नगर स्वर्गाला गेलेले असे पूर्वीचे राजे तिथे लिहून. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या कुळातले आधीचे राजे. ह्याच्या आधी 4 बारे असणारे अयोध्या कुठे गेलेली, स्वर्गाला गेलेली. ते पुण्याचा एवढा जोर आहे. कुठे बी देव असणारा अवतार कोण्या नगरीत गेला रिकामा नाही. पुण्य त्या नगरीचं त्याप्रमाणे होतं. म्हणून तिथं सांगू लागले, काय सांगू लागले ग्रंथ करते की त्या तीराचं किती महात्म्य हे सुद्धा मला वर्णन करता येत नाही असं सांगू लागले. मानसी सरोवरी जन्मली उत्तरेची दक्षिणे चालली भगीरथसी मिळती झाली आपुलेंनी पूर्व पुण्य. उत्तरेकडून भगीरथीकडे असणारं चाललेले पश्चिम दिशेकडे चाललेले अशा प्रकारे भागीरथीला पुढे मिळलेली आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राच्या नगरीहून येणारं जे तीर्थ आहे अशा पद्धतीनं वाहू लागलेले असं ग्रंथकर्ते सांगू लागले. शरयू तीर मनोहर सन्नाने निष्पाप होती नर तया तिरी श्री रघुवीर प्रस्थानाशी उतरला. एवढं असणारं महत्व त्या नदीला दिलेले. त्या नदीमध्ये स्नान जर केलं पापिष्ट माणूस त्या ठिकाणी शुद्ध होत आहे. पण आंघोळ तीर्थामध्ये करता वेळेस तीर्थामध्ये गुळण्या टाकायच्या नसत्या. तीर्थाच्या पाण्यामध्ये आंघोळ करता वेळेस कपडे पिळले ना पाहिजे. अशा प्रकारे तीर्थाचा असा मान असा नियम आहे शास्त्राचा. थुकायचं नाही. तोंडातली गुळणी बाहेर टाका, पाण्यात टाकू नका तीर्थाच्या. असा त्याचा नियम आहे. पण असा नियम असणारा कोण पाळते? कुणाला पाळता येते? कुणीच पाळू शकत नाही. अहो त्या नदीत तीर्थाच्या ठिकाणी तर आता बंधारे झाले, पाणी वायना गेलं, पाण्याचे स्वच्छता राहिलेली नाही. घाण यायला लागली तीर्थावर. घाण का? पाणी कुंडून राहिलं. त्या तीर्थामध्ये काय असणार, काय वाहून जात नाही हे सांगता सुद्धा येत नाही. अशी अवस्था तीर्थाची झालेली. पण त्या ठिकाणी असं महत्व त्या तीर्थाचं प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणी शरयू नदीच्या पाण्यामध्ये त्या तीर्थामध्ये स्नान करण्याकरता गेलेले आहे. तवयेरीकडे चतुरानन समस्त देवासी परिवार दिव्य विमानी सूर्यगण आपुल्या बैसले. त्या आपापल्या इमानामध्ये बसून प्रभू रामचंद्राचं इतिहास असणारा ब्रह्मदेवानं सांगितला. सर्व स्वतःच्या इमानामध्ये ब्रह्मदेव बसले आणि त्या ठिकाणी आले. जै सहंस आपुल्या मेली उडोनी बैसती तळागळाचे पाळी तैसे देवते काळी परिवारोनी वारोसी मिरवले. त्या ठिकाणी सर्व देवाचा जी भक्त आहे देवाचा परिवार असतो.
देवाची जे सेवा करीन ते देवाचा परिवार. अहो जन्म दिला कोणी तेनेच. नाही नाही मी असे झालं तसं झालं तसं झालं तसं झालं, तसं काहीच झालेलं नाही. आईच्या पोटामध्ये दूध ज्यानं प्राप्त केलं त्याला परमेश्वर म्हणतात. अशा प्रकारे परमेश्वराचा असणारा एवढं मोठा भाग्य आहे. म्हणून एवढं भाग्यवंत आपण आहे. नर त्या ठिकाणी मनुष्य जन्माला देवानं घातलं. फक्त एकच वेळ असेल. तुम्ही म्हणतात मागलं पुण्य पूर्ण पुण्य काहीच नाही. देव जन्माला एकदाच असणारा, सावकार एकदाच देऊन बघत असतो. सावकाराचं बुडविलं पुन्हा त्या माणसाला जवळच येऊ देत नाही. तसं देव असणारा जन्म देवानं का घातला? देवाचं नामस्मरण चांगल्या स्वच्छपणानं घेणे. आणि त्या ठिकाणी स्वच्छ म्हणजे काय? शरीर स्वच्छ नाही, मनातून त्याला स्वच्छ म्हणायचं. आंघोळ तुम्ही करा नका करू त्याचं घेणं देणं नाही, पण देवाचं नाम घेणं हे महत्वाचं आहे. सांगायचं नुसतं, घेतही कोण? कुणीच घेत नाही.